नमस्कार मित्रांनो, तब्बल 12 वर्षांनी 3 शुभ राजयोग जुळून येत असून 7 राशींना हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे। या काळामध्ये नोकरीत प्रगती, धनलाभाचे योग, उत्तम अनुकूल काळ असा असणार आहे। कोणत्या राशींना अपार धनलाभ आणि सर्वोत्तम संधी प्राप्त होऊ शकतात, चला तर जाणून घेऊयात। पण त्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, कारण बरीच लोक अशी आहेत ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाहीये। त्यामुळे तुम्ही ते लाल सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा। मे महिना वृषभ राशीतील ग्रहांच्या योगांनी विशेष आणि महत्त्वाचा ठरतोय। गुरु, शुक्र, सूर्य आणि बुध हे 4 ग्रह मे महिन्यात वृषभ राशीत असणार आहे। गुरु, सूर्य हे ग्रह वृषभ राशीत विराजमान झाले असून शुक्र आणि बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत। तब्बल 12 वर्षांनी वृषभ राशीत गजलक्ष्मी राजयोग जुळून येत आहे। त्याचबरोबर बुधादित्य आणि मालव्य राजयोग तयार होणार आहेत। गुरु, बुध, सूर्य आणि शुक्र या ग्रहांच्या शुभयुती योगाने हे राजयोग जुळून येणार आहेत। गजलक्ष्मी, बुधादित्य, मालव्य राजयोग हा काही राशींना अतिशय लाभदायक उत्तम संधीचा ठरू शकतो असं सांगितलं जाते। त्यात नोकरी, करिअर, व्यवसाय, आर्थिक आघाडीवर आगामी काळ हा चांगला ठरू शकतो असंही सांगितलं जाते। त्यामध्ये मेष राशीचा समावेश आहे। या काळामध्ये 3 राजयोगांचा मेष राशीला अत्यंत फायदा होऊ शकणार आहे। आर्थिक स्थिती ही मजबूत होऊ शकते। घरात शुभ कार्य होऊ शकतं। पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल। यशाची नवी उंची सुद्धा मेष राशींचे लोक गाठू शकतात। करिअरमध्ये चांगले यश मिळू शकेल। नवीन संधीही मिळतील। व्यवसायात धनवृद्धी होईल आणि काही नवीन केल्यानं त्याचा फायदाही होऊ शकेल। मेष राशींच्या व्यक्तींवर त्यांचा बॉस कामावर खूप खुश होईल। त्यामुळे त्यांना कामात आत्मविश्वासही मिळू शकतो आणि कामात उत्साहही वाढू शकतो। त्यानंतरची दुसरी रास आहे वृषभ रास। वृषभ राशीच्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व सुधारेल। महत्त्वाच्या लोकांशी संबंधही वाढतील। भौतिक सुखसोयी मिळतील। नोकरदारांना बढती मिळण्याचीही शक्यता आहे। या काळामध्ये नोकरीच्या ठिकाणी मोठं पदही मिळू शकतं। वैवाहिक जीवन सुद्धा सुंदर असू शकेल। त्यानंतर कर्क रास। कर्क राशीला गजलक्ष्मी, बुधादित्य आणि मालव्य राजयोग हा अतिशय लाभदायक ठरू शकतो। उत्पन्नात वाढ होऊ शकते। आर्थिक स्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे। या कालावधीत केलेली गुंतवणूक दुप्पट नफा देणारी ठरू शकेल। मुलांच्या संबंधित काही चांगल्या बातम्याही मिळू शकतील। शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो। त्यानंतर कन्या रास। कन्या राशीसाठी सुद्धा हे 3ही राजयोग शुभ प्रभाव करणारे ठरू शकतील। नोकरी बदलण्याचा विचार जर कन्या राशींचे लोक करत असाल तर काही चांगल्या ऑफरही या काळामध्ये मिळू शकतात। नोकरी बदलण्यासाठी ही वेळ चांगली मानली जाते। पगारही चांगला असेल। कोणताही निर्णय घ्यायचा आहे तर आनंद वाटू शकेल आणि या काळामध्ये सर्व काही चांगलं होऊ शकतं। त्यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक रास। वृश्चिक राशीला सुद्धा या 3ही राजयोगांचा फायदाच होईल। व्यक्तिमत्व सुधारेल। आत्मविश्वास वाढेल। व्यवसायात काहीतरी नवीन करायचा विचार जर वृश्चिक राशींच्या व्यक्ती करत असतील तर या काळामध्ये यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे। प्रत्येक बाबतीत कुटुंबातील सदस्यांचे सहकार्यही मिळू शकेल। आयुष्यात प्रगती करण्याची हीच वेळ आहे असंही सांगितलं जाते। शिवाय करिअर आणि व्यवसायात अनेक उत्तम संधी या काळामध्ये मिळू शकतील। त्यानंतरची रास आहे मकर रास। मकर राशींसाठी सुद्धा 3 राजयोग अत्यंत फलदायी ठरू शकतात। मुलांशी संबंधित चांगल्या बातम्याही या काळामध्ये मिळू शकतात। मकर राशींच्या व्यक्तीत लोकप्रियतेतही वाढ होईल। मकर राशींचे वडिलांसोबतचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होऊ शकते। शिवाय
प्रेम संबंधांमध्ये यश मिळू शकते. वाहन किंवा मालमत्ता खरेदी या काळामध्ये होऊ शकते. त्यानंतर मीन राशीसाठी सुद्धा 3 राजयोग अत्यंत फलदायी ठरू शकणार आहे. उत्पन्नात या काळामध्ये वाढ होऊ शकेल. व्यवसायाचा विस्तार करण्याची ही संधी चांगली असल्याचंही सांगितलं जाते. त्यामुळे करिअरमध्ये मोठे यश मिळण्याचीही शक्यता आहे. या काळामध्ये उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. आर्थिक समृद्धीतही वाढ होऊ शकेल. नवीन नोकरीच्या संधीही मिळू शकतात. गुंतवणुकीत चांगला परतावा मिळू शकतो. तर मित्रांनो, तब्बल 12 वर्षांनी 3 शुभ राजयोग जुळून येत आहेत. हा काळ या 7 राशींना अत्यंत शुभ फलदायी ठरू शकतो. त्यांना त्यांच्या नोकरीत प्रगती होईल. धनलाभाचे योग जुळून येतील आणि उत्तम अनुकूल काळ ठरू शकणार आहे. आणि सर्वोत्तम संधीही या काळामध्ये मिळू शकतील. ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवरच आधारित दिली आहे. त्या संदर्भात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असंही सांगितलं जाते. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.